नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे छानशी झटपट होणारी अंड्याची रेसिपी दाखवणार आहे। ही बघा किती सुंदर दिसते रेसिपी। खरंच छान झाली आहे रेसिपी। ती रेसिपी कशी केली आहे तुम्हाला दाखवते। रेसिपी करण्यासाठी मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतले। त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले। ते आता कांदे छानसे असे गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतवून घेते। कांदे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला घालून घेते। कांद्यामध्ये टोमॅटो घालून छान परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे, अशा प्रकारे परतवून घ्यायचे। आता इथे कांदा आणि टोमॅटो छान शिजला आहे। त्यामध्ये आता मसाले घालते। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1.5 टीस्पून मालवणी मसाला घालते आणि तो सगळा मसाला घालून झाल्यावर कांदा छान परतवून घेते। कांद्यामध्ये मसाला एकजीव झाला पाहिजे आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालते। कोथिंबीर घालून सुद्धा कांदा छान परतवून घेते। कांदा आणि कोथिंबीर परतवून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते। मीठ घालून सुद्धा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर असा कांदा मी पसरून घेते आणि कांदा पसरून झाल्यानंतर त्याच्यावर एक एक अंडं असं फोडून सोडायचं आहे। अंडं सोडल्यानंतर ते ढवळून घेणार नाही आहे, मी तसंच सोडून ठेवणार आहे। हे बघा, इथे मी 3ही अंडी सोडून घेतली आहेत कांद्यावरती आणि त्याच्यावर कोथिंबीर घालून घेते आणि आता ही अंडी शिजण्यासाठी मी त्याच्यावर झाकण घालून ठेवलं आहे। थोड्या वेळाने बघूया अंडी शिजली आहेत का। हे पहा, इथे कांदा छान शिजलेला दिसतोय। मी आता जरा उलटण्याने परतवून बघते कांदा खाली लागला नाही ना। इथे कांदा खाली लागला नाही आहे आणि आता पुन्हा मी त्याच्यावरती झाकण घालून ठेवते अंडी शिजेपर्यंत। थोड्या वेळाने झाकण उघडून बघितलंय मी। हे बघा किती सुंदर झाली अंड्याची भाजी। मस्त झाली की नाही, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते। ही बघा, आता मी सर्व करते अंड्याची भाजी। खूप छान झाली आहे, दिसायला दिसते छान पण चवीला सुद्धा खूप सुंदर आहे। ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।